स्वप्नील सर. हॅलो. स्वप्नील सर, आवाज येतोय का? हो, येतोय. हा हा. मी तुम्हाला होस्ट करते आणि मग मी लिव्ह करेन. हो, चालेल चालेल. जॉईन कर ना बेटा. हा. हा. एकदा चेक करा. हो हो, झालंय. हो ना. हो. तुमचा आवाज खूप बारीक येतोय. काहीतरी प्रॉब्लेम आहे माझ्या मोबाईलला बहुतेक. बरं बरं, मग तुम्ही विचारा, म्हणजे किती मुलं आहेत तुमच्या ह्याच्यात? काय 3 मुलं आहेत फक्त. बरं, चालेल, मग विचारा, म्हणजे त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे ना? खूपच बारीक येतोय आवाज. हो हो, मी करतो, हेडसेट लावतो. ठीक आहे, मग मी लिव्ह करू का? हो हो. चालेल. हा. हॅलो. माझा आवाज येतोय? हो सर. ओके. आपण 2 मिनिटं वाट बघूया, मग चालू करूया. सर तुमचा आवाज नाही येत आहे. नाही ना, इथे दाखवतोय. हॅलो. आवाज येतोय माझा? बारीक येतोय थोडा. बारीक येतोय. अच्छा. मला आवाज येतोय. ओके. चला प्रार्थना घेऊया. कोण म्हणतंय प्रार्थना? म्हण अंश, प्रार्थना. हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो शुद्धतेचे चांगले. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. भोवताली दाटला अंधार दुःखा साजरी, सूर्य सत्याचा आता उगवेल आहे खातरी. तो आता नाही, उद्या. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तो तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना न हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. चला, आज आपण हे खरे व्हावे ह्या पाठाखालची प्रश्न उत्तर शब्दार्थ याचा अभ्यास घेणार आहोत. स्पंदन, आवाज येतोय माझा तुला? हो सर. तुझा व्हिडिओ ऑन कर. तर कौन है आपण सही? ते हम्म.
दिसतंय बेटा? हे खरे खरे हो, हे खरे खरे व्हावे ह्या पाठाखालची प्रश्न उत्तर आपण घेणार आहोत. ओके, काही शब्दांचे अर्थ पण आपण बघणार आहोत. त्या कवितेमध्ये स्वार होणे हा एक शब्द आहे. स्वार होणे म्हणजे काय? आरूढ होणे. आरूढ होणे. आरूढ होणे म्हणजे काय? राईड ऑन, इंग्लिशमध्ये टू राईड ऑन असं म्हणतो ना आपण. आरूढ होणे, स्वार होणे म्हणजे आरूढ होणे. विहरणे, विहरावे म्हणजे काय? आकाशात उडणे. फिरून येणे किंवा संचार करणे. ओके, विहरणे म्हणजे काय? फिरणे किंवा संचार करणे. ओके. दवबिंदू, दवबिंदूला काय म्हणतात? दवबिंदू कसला असतो तो पानांवरचा? ते पानावर छोटे छोटे ड्रॉप पडतात त्याला दवबिंदू बोलते. बरोबर, ते दवबिंदू कसले असतात? जलबिंदू म्हणजे पाण्याचे बिंदू. जलबिंदू. दवबिंदूला काय म्हणतात? जलबिंदू. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात? ड्यू ड्रॉप्स. ओके, त्याला काय म्हणतात? दवबिंदू म्हणजे जलबिंदू. गडद, गडद म्हणजे काय? गडद. सांगा, गडदचा अर्थ काय? हळूच. गडद, गडद म्हणजे डार्क किंवा दाट. मराठीत त्याला काय म्हणतात? दाट. गडद म्हणजे काय? दाट. लक्षात ठेवा, हे लिहायचे शब्द. ओके. भरारणारा, सांग अर्थ याचा. भरारणाराचा अर्थ काय होतो? भरणारा. नाही, भरारणारा वारा. आपण म्हणतो ना भरारणारा वारा म्हणजे काय? वेगाने वाहणारा. बरोबर, वेगाने वाहणारा किंवा झेप घेणारा. झेप घेणारा किंवा ब्लोईंग, इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात ब्लोईंग स्टॉर्म. झेप घेणारा किंवा वेगाने वाहणारा. ठीक आहे. धुक्यापरी, धुक्यापरी म्हणजे काय? धुकं म्हणजे काय? तुम्हाला सांगितलं होतं ना गेल्या वेळेस. धुकं, हो. धुकं म्हणजे काय? इंग्लिशमध्ये काय म्हणतात धुक्याला? फॉग. फॉग, राईट. मग धुकं, मराठीत त्याला धुकं म्हणतात. आता धुक्यापरी, धुक्यापरी म्हणजे काय? धुक्याप्रमाणे, धुक्यासारखं. धुक्यापरी याचा अर्थ काय होतो? धुक्याप्रमाणे किंवा धुक्यासारखं. अलगद, अलगद म्हणजे काय? हळूच. हळूच, अगदी बरोबर, हळूच. अवघे, अवघे म्हणजे काय? अंश सांग, अवघेचा अर्थ काय होतो? अवघे म्हणजे काय? अवघे म्हणजे सगळे, एंटायर. इंग्लिशमध्ये म्हणतो ना आपण एंटायर. अवघे म्हणजे सगळे, सर्व. तयाला, तयाला म्हणजे काय? तळाला. नाही, तळाला नाही, तयाला म्हणजे त्याला. ओके. मिश्किलतेने, मिश्किलतेने म्हणजे काय? खोडकर. खोडकरपणे, बरोबर, खोडकरपणे, आगाऊपणे ना, खोडकरपणे. ऊर्जा, ऊर्जा म्हणजे काय? उष्णता, ऊर्जा म्हणजे उष्णता, एनर्जी. इंग्लिशमध्ये काय म्हणतो त्याला आपण? एनर्जी. ऊर्जा म्हणजे काय? उष्णता, एनर्जी. स्रोत, स्रोत म्हणजे काय? ज्यापासून मिळते तो मार्ग. ज्यापासून एखादं काहीतरी आपल्याला मिळतं तो मार्ग किंवा त्याचं उगमस्थान, मूळ उगमस्थान, मूळ निर्मितीचा मार्ग, जिथून ते सुरू होतं, असं त्याला स्रोत म्हणतात. जसं आपल्याला उष्णता किंवा ऊर्जा, सूर्यापासून ऊर्जा मिळते आपल्याला. मग सूर्य काय झाला? हा ऊर्जेचा किंवा उष्णतेचा स्रोत किंवा प्रकाशाचा स्रोत. आलं का लक्षात? सूर्यापासून आपल्याला प्रकाश मिळतो, उजेड मिळतो, मग तो काय झाला? प्रकाशाचा स्रोत. चिरत, चिरत म्हणजे काय? म्हणजे हळूहळू उतरले. नाही, चिरत म्हणजे भेदत, त्याला कापत कापत. आलं लक्षात? चिरणे म्हणतो ना आपण,
भाजी चिरणे, मग भाजीला आपण काय करतो, कापतो. तसं प्रकाशाची किरण त्याला चिरत चिरत जमिनीपर्यंत येतात, आपल्यापर्यंत पोहोचतात, ते सूर्यापासून निघतात. भास भास म्हणजे काय? ब्रह्म. भ्रम. भ्रम म्हणजे काय? इल्युजन. इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो इल्युजन. भ्रम, भास झाला मला, भ्रम झाला म्हणतो ना आपण घाबरतो एखाद वेळेस, म्हणतो अरे मला इथे भूत असल्यासारखं भास होतोय, कोणीतरी आलंय, आपण घाबरतो. तर तो आपला भास असतो, तो भ्रम असतो. पण प्रत्यक्षात तसं काही नसतं, बरोबर? त्याला भ्रम म्हणतात. मज मज म्हणजे काय? मला. मज म्हणजे मला. मज पाशी म्हणजे काय? माझ्या पाशी, बरोबर? मज. क्षितिज एक शब्द होता बघा ह्या कवितेमध्ये अजून. क्षितिज. क्षितिज म्हणजे काय? आकाश जिथे जमिनीला टेकल्यासारखा भास होतो ते ठिकाण. ते ठिकाण किंवा ती रेषा, बरोबर? त्याला इंग्लिशमध्ये हॉरिझॉन म्हणतात, मराठीत त्याला क्षितिज म्हणतात. म्हणजे जिथे आपल्याला आकाश आणि जमीन हे एकमेकांना टेकल्यासारखं वाटतं, एकच वाटतं, एका रांगेत आल्यासारखं वाटतं, त्या रेषेला काय म्हणतात? क्षितिज, बरोबर? मग आता आपण कवितेचा एक सारांश घेऊया की ह्या कवितेत आपण काय शिकवलं, कवयित्रीला काय काय वाटतं. कवयित्री काय म्हणते? माझ्या मनात असं वाटतं नेहमी की मी हवेवर आरूढ व्हावं, आरूढ होऊन आकाशात फिरावं, पक्षी होऊन मुक्तपणे संचार करावा आकाशामध्ये. मग तिला सुरुवातीला काय वाटतं? पक्षी व्हावं असं वाटतं. पक्षी होऊन तिला काय करायचंय? आकाशामध्ये मनमुक्त म्हणजे मोकळेपणाने तिला संचार करायचा आहे, विहरायचं आहे, फिरायचं आहे, उडायचं आहे, बरोबर? त्यानंतर दवबिंदूचे रूप घेऊन तिला गवतावर पहाटे उतरायचंय. गवतावर तिला काय होऊन उतरायचंय? दवबिंदू होऊन, बरोबर? आणि सूर्यप्रकाश येताच त्याची वाफ होऊन पुन्हा तिला निघून जायचंय. तर पाण्याची वाफ कशामुळे होते? जेव्हा आपण त्याला उष्णता देतो, बरोबर? हीट करतो पाण्याला. पाण्याला उष्णता मिळाली की त्याचं वाफेमध्ये रूपांतर होतं, इव्हॅपोरेट होतं ना, पाणी उडून जातं. मग कवयित्रीला सुरुवातीला पक्षी होऊन आकाशात संचार करायचा आहे, मोकळेपणाने फिरायचं आहे. त्यानंतर तिला दवबिंदू होऊन गवतावर यायचं आहे पहाटेच्या वेळी. पहाट म्हणजे काय? खूप सकाळी सकाळी, बरोबर. आणि मग त्यानंतर सूर्यकिरण जेव्हा येतात सकाळ झाल्यानंतर, आपल्याला सूर्यकिरण मिळतात ना, मग त्या सूर्यकिरणांबरोबर तिला पुन्हा पाण्यातून वाफ होऊन परत निघून जायचंय. मग अजून काय म्हणते ती? कधी मला असे वाटते की क्षितिजावरचे दाट रंग मी व्हावे. आता जिथं मी सांगितलं तुम्हाला, क्षितिज जिथे आकाश आणि जमीन एकमेकांना भेटतात त्या ठिकाणी काय असतं? असे गडद रंगाचे कलर्स असतात. तुम्ही बघा, ऑब्झर्व करा. असं समुद्र आणि जमीन जिकडे असं आकाश भेटतं ना, त्या ठिकाणी असे खूप डार्क कलर्स असतात. मग तिला तसे ते गडद रंग व्हायचं आहे. नंतर ढगांचं रूप घेऊन तिला झुलायचं आहे. झुलणे म्हणजे काय? डोलणे आकाशामध्ये. कधी वेगाने वाहणारा वारा होऊन तिला चंद्राशी खेळायचंय. तिला वेगाने वाहणारा वारा पण व्हायचंय आणि वाऱ्याबरोबर ती उंच उंच जाऊन तिला चांदोमामाशी खेळायचं पण आहे. नंतर धुके होऊन कधी हळूच धरतीवर उतरायचे, म्हणजे तिला हळूहळू धुकं होऊन, धुकं नेहमी बघा वरून खाली येत असतं, जमिनीवर येत असतं, मग तिला धुकं होऊन पुन्हा जमिनीवर खाली उतरायचं आहे. अजून काय म्हणते ती पुढे? सगळ्या सृष्टीवर धुके पांघरून खोडकरपणे मला बघायचंय, की मी धुकं होऊन मला खोडकरपणे सगळीकडे असं बघायचं की अरे काय होतंय, काय नाही होतंय. तिला असं बघायचंय. कधी मला असे वाटते की उष्णता ज्याच्यापासून निघते तो सूर्य अगदी मला जवळून बघायचा आहे. जो अंधाराला चिरत चिरत जाणारा सूर्यकिरण तिला व्हायचं आहे. सूर्यापासून निघणारे किरण काय करतात? ते त्याच्याबरोबर प्रकाशाच्या स्वरूपात येतात ना खाली. सूर्याची ऊर्जा घेऊन ते असे खूप वेगाने आपल्या पृथ्वीकडे येतात. अंधाराला ते चिरत जातात म्हणजे काय? अंधार दूर करतात, अंधाराला कापत येतात, म्हणजे अंधाराला ते दूर करतात. मग तसा तो तिला सूर्यकिरणही व्हायचंय, तिला जवळून
जो ऊर्जेचा स्रोत आहे ज्याच्यापासून आपल्याला उष्णता मिळते तो तसा सूर्यही तिला पाहायचा आहे जवळून. मग नंतर ती अजून काय म्हणते, मला खरेच असे वाटते की निसर्गाच्या या मनमोहक रंगांमध्ये मी स्वतःला रंगवून घ्यावे. म्हणून तुम्हाला सांगते की हा माझा भास नाही, मला हे खरे खरे असं असं व्हावंसं वाटतंय की की हे मी असं नुसतंच नाही म्हणत, मला हे असं खरंच करायचंय, मला खरंच असं व्हायचंय. ठीक आहे. मग आता काय कळलं तुम्हाला, तिला काय काय व्हावंसं वाटतं? सुरुवातीला काय वाटलं कवयित्रीला? पक्षी. बरोबर, तिला पक्षी व्हावंसं वाटलं. त्यानंतर दवबिंदू. तिला दवबिंदू व्हावंसं वाटलं. त्याच्यानंतर काय वाटलं तिला? क्षितिजावरचे गडद रंग व्हावंसं वाटलं. नंतर काही काही वेळाने तिला असं वाटलं की मला खूप जोराने वाहणारा वारा व्हायचंय आणि मला चंद्राशी खेळायचं आहे. त्याच्यानंतर तिला धुकं व्हावंसं वाटलं. धुकं होऊन तिला जमिनीवर खोल उतरावंसं वाटतंय आणि खोडकरपणे त्या पृथ्वीकडे, सृष्टीकडे तिला पाहायचंय. त्याच्यानंतर तिला जवळून सूर्य बघायचा आहे. त्यानंतर तिला सूर्यकिरण व्हायचं आहे आणि ह्या निसर्गाच्या मोहक रंगांमध्ये तिला रंगून जायचं आहे. असं आहे. बघा, आता मी प्रश्न विचारेन, त्याची उत्तरे सांगा मला एका वाक्यात. कवयित्रीला अवकाशात कसे फिरावेसे वाटते? सांग स्पंदन. कवयित्रीला आकाशात पक्षी होऊन असं फिरावे वाटते. कवयित्रीला पक्षी व्हावेसे वाटते आणि हवेवर स्वार होऊन आकाशात मुक्त फिरावेसे वाटते. मोकळेपणाने, मी सांगितलं ना तुम्हाला, मुक्त. कवयित्रीला पक्षी व्हावेसे वाटते आणि हवेवर स्वार होऊन अवकाशात मुक्त फिरावेसे वाटते. चला लिहा. तुम्ही वही पेन घेतली का? या प्रश्नाचं उत्तर लिहा वहीमध्ये. प्रश्न काय होता? कवयित्रीला अवकाशात कसे फिरावेसे वाटते? तर उत्तर काय आहे? कवयित्रीला पक्षी व्हावेसे वाटते आणि हवेवर स्वार होऊन अवकाशात मुक्तपणे फिरावेसे वाटते. सर प्रश्न? कवयित्रीला अवकाशात कसे फिरावेसे वाटते? प्रश्न आहे तिथे पुस्तकात ना? आहे. पहिला प्रश्न आहे, कवयित्रीला अवकाशात कसे फिरावेसे वाटते? पहिला प्रश्न. सर उत्तर? उत्तर त्याचं असं आहे, तुम्ही लिहायचंय उत्तर, मी सांगतो पुन्हा. चला. कवयित्रीला पक्षी व्हावेसे वाटते आणि कवयित्रीला पक्षी व्हावेसे वाटते आणि हवेवर स्वार होऊन लिहिलं का? कवयित्रीला पक्षी व्हावेसे वाटते. लिहिलं? हो सर. स्पंदन? नाही सर. ली, पटापट लिहायचं. कवयित्रीला पक्षी व्हावेसे वाटते आणि हवेवर स्वार होऊन अवकाशात झालं लिहून? कवयित्रीला पक्षी व्हावेसे वाटते आणि हवेवर स्वार होऊन स्वार होऊन, दीर्घ ऊन, होऊन अवकाशात मुक्त
मला पहिला उकार मु, मुक्त, क अर्धा त्याला त, मुक्त, मुक्त फिरावेसे, फिरावेसे वाटते. सर हम्म. शला दुसरी विलांटी ना पक्षी क्षी, हो पक्षी पक्षी. तू अजून लिहिलंच नाही का? नाही. कवयत्रीला पक्षी, क्षीला दुसरी विलांटी, व्हावेसे, व अर्धा त्याला हा काढायचा, हा जोडायचा, व्हा वेसे, वहा व्हावेसे, वला हा जोडायचा म्हणजे व्हा तयार होतो, व्हावेसे. वेवर एक मात्रा, सवर एक मात्रा, व्हावेसे वाटते. आणि ली, आणि न न न बाणाचा, आणि लिही लिही, वहीमध्ये लिहायचंय. आणि पक्षी व्हावेसे वाटते, आणि हवेवर, हवेवर, स्वार, स्वार कसं लिहिणार? सो त्याला व जोडायचा आणि काना द्यायचा, स्वा, अर्धा सो त्याला व, वला काना वा, स्वा, स्वार. आणि स्वार ना, हं? आणि नंतर स्वार ना, आणि हवेवर, हवेवर. हवेवर. एवढं हळू लिहायचं नाही, पटापट लिहायचंय, वेळ जातोय आपला ना. हवेवर स्वार, एस स ला वा जोडायचा, सो त्याला अर्धा व, स्वार होऊन, उला दुसरा दीर्घ उ, होऊन, उ उसाचा, हो किती भारी. स्वार होऊन अवकाशात. अवकाश म्हणजे काय? म्हणजे आकाशात. आकाशात, बरोबर. अवकाशात किंवा आकाशात. मुक्त दोन्ही लिहिलं फिरावेसे. चालते एकदम. तर चालेल, दोन्ही मध्ये एक कुठलंही लिहिलं तरी चालेल. अवकाशात फिरावेसे, मुक्त फिरावेसे वाटते. आता दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न, सर मुक्त कसं लिहायचं? मुक्त मू, मू पहिला उकार, मला पहिला उकार मू, अर्धा क त्याला त जोडायचा, मुक्त, अर्धा क त्याला त जोडायचा, मुक्त, मुक्त फिरावेसे. फ पहिला विलांटी, फ ला पहिली विलांटी, फी, फिरावेसे, वहावे फिरा फिरावेसे, फिरावेसे. फी, फ ला पहिली विलांटी फी, र ला काना रा, फिरा, व वर एक मात्रा वे, से सवर एक मात्रा से, फिरावेसे वाट, फिरावे. वाटते. झालं लिहून? हो सर. हो दुसरा प्रश्न, कवयित्रीला गवतावर कसे उतरावेसे वाटते? काय 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 वाटतं तिला, कवयित्रीला? कवयित्रीला दवबिंदूहून गवतावर उतरावेसे वाटते. अगदी बरोबर. चला लिहा उत्तर दुसऱ्या प्रश्नाचं. कवयित्रीला गवतावर कसे उतरावेसे वाटते? कवयित्रीला, उत्तर लिहायचंय अंश आणि स्पंदन. ओके सर. कवयित्रीला दवबिंदू, द व बिंदू, ब ला पहिली विलांटी आणि एक अनुस्वार, बिंदू, दूला दुसरा उकार, दव बिंदू. लिहा पटापट. कवयित्रीला दवबिंदू, दवबिंदू होऊन, पुन्हा ह वर एक मात्रा, ह ला काना हा, त्यावर एक मात्रा हो, उ उसाचा, न नळाचा, होऊन, दवबिंदू होऊन
कधी उतरावं असं वाटतं? पहाटे. पहाटे. धवबिंदू होऊन पहाटे गवतावर. गवतावर उतरावेसे. तर असं म्हणजे ना कवयित्रीला बरोबर. दवबिंदू होऊन पहाटे गवतावर उतरावेसे वाटते. अगदी बरोबर. कवयित्रीला दवबिंदू होऊन पहाटे गवतावर उतरावेसे वाटते. अंश लिहून झालं? नाही. लिहा पटापट. दवबिंदू होऊन पहाटे उतरावेसे वाटते. तर झालं. ओके. वाटते. वला काना वाटते. ठीक आहे. तिसरा प्रश्न. धुके बनून कवयित्रीला काय करावेसे वाटते? तिला धुकं होऊन काय करायला आवडतं? सांग अंश. कवयित्रीला धुके बनून काय करावेसे वाटते? धुके पडून कवयित्रीला चंद्राशी खेळावेसे वाटते. नाही, चुकीचं सांगतेस. काय प्रश्न आहे सर? धुके बनून कवयित्रीला काय करावेसे वाटते? धुके बनून कवयित्रीला जमिनीला बरोबर सांगतोय. जमिनीवर हळूच उतरावेसे वाटते. हळूच आणि काय करायचंय तिला? धुकं बनून सगळ्या जगाला झाकून झाकून टाकायचंय. आणि खोडकरपणे त्यांची स्थिती पाहत राहावेसे वाटते. कवयित्रीला धुकं बनून सगळ्या पृथ्वीवर हळूच उतरायचंय, धरतीवर हळूच उतरावेसे वाटते आणि सगळ्या जगाला झाकून खोडकरपणे त्यांना पाहावेसे वाटते. बरोबर ना? त्यांची स्थिती पाहत राहावेसे वाटते. असं लिहायचंय आता. चला लिहा उत्तर. धुके बनून. धुके बनून कवयित्रीला माझा आवाज येतोय सर्वांना? हो सर. ओके. लिहा. धुके बनून कवयित्रीला हळूच. लिहा लिहा वहीत लिहा उत्तर. हळूच. तर काय बोला तुम्ही आन्सर? धुके बनून कवयित्रीला हळूच हळूच धरतीवर धरतीवर हळूच. कवयित्रीला धुके बनून हळूच धरतीवर हळूच नंतर काय सर? हळूच धरतीवर उतरावेसे वाटते. धरतीवर उतरावेसे वाटते. पूर्णविराम. धरतीवर उतरावेसे वाटते ना? बरोबर. धरतीवर उतरावेसे वाटते. पूर्णविराम. नंतर पुढचं वाक्य काय लिहायचंय ते सांगतो. कवयित्रीला धुके बनून हळूच धरतीवर उतरावेसे वाटते. नंतर काय वाटतं तिला? सगळ्या जगाला. हा बोल स्पंदन. सगळ्या जगाला झाकू असं वाटते तिला. हा बरोबर. सगळ्या जगाला झाकून. लिहून झालं का अंश?
पुढे लिहा वाट्टेनंतर पूर्णविराम फुल स्टॉप. सगळ्या जगाला लिहा. सगळ्या जगाला. सगळ्या जगाला. सगळ्या जगाला झाकून. लिहा लिहा, बघायचं नाही नुसतं, लिहायचं पण आहे. सगळ्या जगाला झाकून. झाकून. झालं लिहून झाकून पर्यंत? हो सर. लिह पटापट. सगळ्या जगाला झाकून. खोडकरपणे. खोडकरपणे. खो, ख ला पहिला, ख ला काना खा, त्यावर एक मात्रा खो. खोडकरपणे. ऐकायला येतंय ना मी काय बोलतोय ते? त्यानुसार लिहायचं अंश. सगळ्या जगाला झाकून. झ झबल्याचा, त्याला काना झा. कून, क त्याला पहिला दुसरा उकार, न नळाचा, झाकून. झालं लिहून? झाकून. हो सर. दुसरा उकार, क ला दुसरा उकार, झाकून. खोडकरपणे. झालं लिहून खोडकरपणे? हो सर. लिहा खोडकरपणे. त्यांची. त्यांची. त्यांची स्थिती. सर न नळाचा ना सर? त्यांची. खोडकरपणेला न नळाचा नाही येत, न बाणाचा येतो. खोडकरपणे. न बाणाचा, त्यावर एक मात्राने, पणे. खोडकरपणे. त्यांची. त्याची किंवा जगाची. त्याची. त्याची लिहा. तो त्याला अर्धा तो त्याला या जोडायचा, य. त्याची. त्याची स्थिती. आता स्थिती कसं लिहाल? अर्धा स त्याला थ जोडायचा आणि पहिली विलांटी द्यायची, स्थि. आणि तीला दुसरी विलांटी, स्थिती. सर स्थिती कसं लिहायचं? स काढायचा, अर्धा स त्याला थ जोडायचा आणि पहिली विलांटी द्यायची, स्थि. अर्धा स त्याला थ आणि पहिली विलांटी, स्थि. सर स का स? स स स स स ससाचा स. हा. स. स ला अर्धा स काढायचा, त्याला थ जोडायचा आणि पहिली विलांटी द्यायची, स्थि तयार होतो. आणि ती, त ला दुसरी विलांटी, स्थिती. झालं लिहून? स्थिती. स्थिती. पाहत. लिहा. प पहिला काना पाहत. पाहत. रहावेसे वाटते. धुके बनून कवयित्रीला हळूच धरतीवर उतरावेसे वाटते. सगळ्या जगाला झाकून खोडकरपणे त्याची स्थिती पाहत राहावेसे वाटते. किती सोपं उत्तर होतं याचं, बरोबर? हो सर. झालं लिहून दोघांचं अंश स्पंदन? हो सर. पुढचा प्रश्न घेऊया आपण. कवयित्रीला सूर्यकिरण का व्हावेसे वाटते? तिला सूर्यकिरण का व्हायचं होतं कवयित्रीला? कोण सांगेल? सूर्यकिरण बनून तिला काय करायचं होतं? सूर्यकिरण काय करतो? आपल्याला उजेड येतो. उजेड देतो ना. मग तिला काय करतो तो? अंधाराला चिरत जातो, बरोबर? मग कवयित्रीला सूर्यकिरण कशासाठी व्हायचं होतं?
तिला अंधाराला चिरत जाण्यासाठी सूर्यकिरण व्हावंसं वाटत होतं. उत्तर लिहा. अंधाराला अवर अनुस्वार अंधा ध धरणाचा धा त्याला काना अंधाराला लिहिलं. चिरत चला पहिली विलांटी चिरत. अंधाराला चिरत जाण्यासाठी न बाणाचा काढायचा जला काना जाण्या न अर्धा न काढायचा आणि त्याला या जोडायचा जाण्या. जहाजेचा त्याला काना जा अर्धा न काढायचा न बाणाचा त्याला या जोडायचा जाण्यासाठी. अंधाराला चिरत जाण्यासाठी सूर्यकिरण लिहा. सूर्यकिरण सूर्यकिरण सला दुसरा उकार सु य काढायचा आणि त्यावर अर्धा रफार काढायचा सूर्य किरण कला पहिली विलांटी सूर्यकिरण न बाणाचा काढायचा सूर्यकिरण न बाणाचा सूर्यकिरण व्हावे. पुन्हा तसं लिहा. व अर्धा काढायचा त्याला हा जोडायचा आणि व्हावे वर एक मात्रा व्हावे असे कवयित्रीला वाटते. लिहा. असे कवयित्रीला वाटते. वाटते कवयित्रीला असे वाटते. झालं लिहून. चला पुढचा प्रश्न. झालं नाही सर ली काय राहिलं लिहायचं. अंधाराला चिरत जाण्यासाठी सूर्यकिरण व्हावे असे कवयित्रीला वाटते. असे कवयित्रीला वाटते. एक मिनिट सर. ली. सर अंधाराला चिरत जाण्यासाठी सूर्यकिरण व्हावे असे कवयित्रीला वाटते. बरोबर झालं सर. पुढचा प्रश्न. कवयित्रीला कुणाला जवळून पाहावेसे वाटते. कवयित्रीला कुणाला जवळून पाहावेसे वाटते. कवयित्रीला सूर्याला जवळ. बरोबर. जिथून ऊर्जा निर्माण होते तो सूर्य कवयित्रीला जवळून पाहावासा वाटतो. लिहा. उत्तर लिहा. जिथून जला पहिली विलांटी खाली कल्पनेचा योग्य अर्थ शोधा तो वाला प्रश्न सर. नाही कवयित्रीला काय जवळून पाहावेसे वाटते. शेवटचा प्रश्न. कवयित्रीला कुणाला जवळून पाहावेसे वाटते. लिहा. उत्तर लिहा. जिथून काही हरकत नाही. ली मी सांगतोय ना प्रश्न. कवयित्रीला कुणाला जवळून पाहावेसे वाटते तर त्याचं उत्तर आहे जिथून. जला पहिली विलांटी थला दुसरा उकार जिथून. लिहा. वहीत लिहायचंय. जिथून ऊर्जा. एक मिनिट सर. जिथून न नळाचा नॉट न बाणाचा न नळाचा जिथून ऊर्जा ऊसाचा जहाजेचा त्याला काना आणि वरती अर्धा चंद्र अर्धा रफार ऊर्जा. जिथून ऊर्जा निर्माण
हो त्याला लिहू दे. निर्माण न नळाचा त्याला पहिली विलांटी नी. रमान निर्माण मा काढायचा आणि त्यावर अर्धा चंद्र काढायचा आणि न पाण्याचा काढायचा. निर्माण. जिथून ऊर्जा निर्माण होते. लिहा निर्माण लिहा. जिथून ऊर्जा निर्माण होते. झालं लिहून? हे बघा हो इकडे सर. लिहिलंय मी निर्माण शब्द पाटीवरनं. दिसतोय? हो सर. निर्माण. जिथून ऊर्जा निर्माण होते. होते लिहा. जिथून ऊर्जा निर्माण होते. असा. असा तो सूर्य. असा तो सूर्य. जिथून ऊर्जा निर्माण होते असा तो सूर्य. असा तो सूर्य कवयित्रीला. जेथून ऊर्जा निर्माण होते असा तो सूर्य कवयित्रीला जवळून जवळून पहावासा वाटतो. जिथून ऊर्जा निर्माण होते असा तो सूर्य कवयित्रीला जवळून पहावासा वाटतो. आता बघा पुढचा प्रश्न काय दिलाय त्यांनी. प्रश्न क्रमांक 2. पुढील कल्पनेचा योग्य अर्थ शोधा. काय लिहिलंय पहिलं. सूर्यप्रकाश वाफ होऊन पुन्हा पुन्हा परतावे म्हणजे काय आहे का? सापडलं का तुम्हाला? सूर्याची उष्णतेने वाफ बनून पुन्हा दवबिंदू बनावा. बरोबर ते उत्तर आहे त्याचं. सूर्यप्रकाश वाफ होऊन पुन्हा पुन्हा परतावे म्हणजे काय. सूर्याच्या उष्णतेने वाफ बनून पुन्हा दवबिंदू बनावा. ठीक आहे. दुसरं काय दिलंय. भास नको मज तुम्हा सांगतो हे खरे खरे व्हावे म्हणजे काय. वर्णन केलेल्या कल्पनाला प्रत्यक्षात घ्यावं. बरोबर. वर्णन केलेल्या कल्पना प्रत्यक्षात याव्या म्हणजे आपण जे विचार करतो आपण जे ठरवतो ते प्रत्यक्षात घडावं. खरं खरं व्हावं. ठीक आहे. समजलंय का? हो सर. सर टेक्स्टबुक मध्ये टिक करायचे ना. हो चालेल. तिकडेच तुम्ही टिक करा. चला आता पुढचा प्रश्न. जसं कवितेतले शब्द शोधायला सांगितले ना तर आपण ते कवितेतले शब्द पुन्हा शोधूया. चंद्राशी खेळणारा जसं भरारणारा वारा. भरारणाऱ्या वाऱ्याला चंद्राशी खेळायचं होतं तसं. अवकाशी विहरणारा कोण होता. अवकाशी विहार करणारा. आकाशात विहार करणारा कोण होता. कोण होता आकाशात विहार करणे म्हणजे काय. उडणारा फिरणारा. कोण होता आकाशात फिरणारा. पक्षी. चला लिहा उत्तर. अवकाशी विहरणारा पक्षी. अवकाशी विहरणारा आहे ना लिहिलेलं पुस्तकात. अवकाशी विहरणारा. हो सर. बरोबर. मग तुम्ही एक असं अंक टाकायचा आणि त्याच्या पुढे उत्तर पक्षी असं लिहायचं. पक्षी लिहा. पक्षी. सर नोटबुक मध्ये. हो नोटबुक मध्ये पक्षी लिहायचं आहे. अवकाशात विहरणारा पक्षी. पक्षी लिहिलं. दुसरं काय आहे. नाही सर. लिहा. क्ष काढायचा त्याला दुसरी विलांटी. पक्षी.
ठीक आहे. झालं सर. ओके. आता दुसरं, गवतावर उतरणारे. काय उतरत होते गवतावर? दवबिंदू. बरोबर, लिहा दवबिंदू. गवतावर उतरणारे दवबिंदू. दवबिंदू. ब ला पहिली वेलांटी आणि अनुस्वार. द दरवाजाचा, त्याला दुसरा उकार. दवबिंदू. गवतावर उतरणारे काय होते? दवबिंदू. झालं लिहून? तिसरं घेऊया. धरणीवर उतरणारे. धरणीवर, धरणी म्हणजे काय? धरती. धरणी म्हणजे पृथ्वीवर. धरणीवर उतरणारे. कोण उतरत होतं धरणीवर? धुक. धुके. धरणीवर तिला काय करायचं होतं? धुकं बनून धरतीवर उतरायचं होतं. धुके. ध धनुष्याचा, त्याला पहिला उकार. धुके. धुके. धरणीवर उतरणारे धुके. उत्तर आहे धुके. लिहून झालंय धुके? हो सर. पुढचं, ऊर्जेचा स्रोत असणारा. कोण होता ऊर्जेचा स्रोत? कशापासून ऊर्जा तयार होते? सूर्य. सूर्य. लिहा उत्तर सूर्य. स ला दुसरा उकार. सूर्य. र वर अर्धा चंद्र, अर्धा रफा म्हणता. सूर्य. ऊर्जेचा स्रोत असणारा सूर्य. स ला दुसरा उकार. सूर्य. ऊर्जेचा स्रोत असणारा सूर्य. पाचवं, काळोखाला चिरणारा. कोण चिरत होतं काळोखाला? अंधाराला. काळोख म्हणजे अंधार. अंधाराला चिरणारा. नाही, अंधाराला चिरत कोण येत होतं? सूर्यकिरण. सूर्यकिरण. बरोबर. सूर्यापासून किरण निघून ते अंधाराला चिरून चिरून येत होते ना आपल्याकडे धरतीवर उजेड द्यायला. तर अंधाराला चिरत जाणारा सूर्यकिरण. लिहा उत्तर. सूर्यवरती लिहिला, पुढे किरण लिहायचा. किरण. सूर्यकिरण. आता विरुद्धार्थी शब्द आपण घेऊया. विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय? अपोजिट वर्ड्स. ओके. जसं खरे. खरेच्या अपोजिट काय येईल? खोटे. लिहा खरे, नंतर क्रॉस मार्क द्यायचा आणि खोटे लिहायचं. खरे खोटे. लिहा, वहीत लिहायचंय. खरे खोटे. खरे खोटे. खरे खोटे. एक मिनिट. खरे खोटे. हे बघा, मी याच्यावर लिहिलंय. दिसतंय तुम्हाला कसं लिहिलंय? असं लिहायचं वहीत. खरे खोटे. झालं लिहून असं? हो सर. ओके. आता पुढचं विचारतो मी अपोजिट वर्ड. पुढचा विरुद्धार्थी शब्द कशाच्या विरुद्धार्थी? काळोख. काळोख. काळोख विरुद्धार्थी काय येईल? काळोख म्हणजे काय? आत्ताच सांगितलं ना, काळोखाला चिरत जाणारा. अंधार. तर मग अंधाराच्या विरुद्धार्थी काय येईल? काळोख. काळोख लिहा शब्दादी. काळोख शब्द लिहा. काळोख लिहा. क कला काना का, ळ बाळाचा, त्याला काना आणि एक मात्रा, आणि ख. काळोख.
निगेशनचा साईन म्हणजे क्रॉस साईन. काळोख उजेड लिहा. काळोखच्या विरुद्धार्थी उजेड. काळोख उजेड. काळोख उजेड. दुसरा शब्द उतरावे. सर दीर्घ उ का? दीर्घ नाही उ. नाही, ह्रस्व उ. उजेड. काळोखच्या विरुद्धार्थी उजेड. दीर्घ उ नाही येणार इथे, ह्रस्व उ येईल. उजेड लिहिला. दुसरा शब्द उतरावे. उतरावे. उतरावे म्हणजे काय? उतरणे. उतरावे. उतरावेच्या विरुद्धार्थी काय येईल? उतरावेच्या विरुद्धार्थी चढावे. लिहा. उतरावे चढावे. चढावे. ढ ढगाचा त्याला काना ढा. चढावे. उतरावे चढावे. उतरावे. चढावे. लिहिलं का तुम्ही? उतरावे चढावे. हो सर. पुढचा शब्द लिहा. गडद. गडद. द दरवाजाचा. गडद. गडद म्हणजे काय? आपण बघितलं गडद शब्दाचा अर्थ. गडद म्हणजे काय? मी सांगितलं तुम्हाला. गडद गडद म्हणजे दाट. ओके. गडद म्हणजे काय? दाट. मग दाटच्या विरुद्ध काय येईल? विरळ. विरळ म्हणजे काय? सुटसुटीत. गडद म्हणजे दाट, असं जवळ जवळ. डार्क. गडद. गडद. विरळ. लिहा. हे पा इथे लिहिलंय मी पाटीवर. विरळ. गडद विरळ. उतरावे चढावे. विरळ. वला पहिली विलांटी. रळ. ळ बाळाचा. विरळ. गडद विरळ. झालं लिहून? ओके. पुढचा शब्द घेऊया आपण. गडद विरळ. पुढचा शब्द जवळून. लिहा. जवळून. जवळूनच्या विरुद्धार्थी काय येईल? दुरून. बरोबर. दुरून. लिहा. द ला पहिला उकार. र त्याला उ रू काढायचा आणि न नळाचा. जवळून. दुरून. जवळून दुरून. हे बघा मी इथे लिहिलंय पाटीवर. जवळून दुरून. ठीक आहे. झालं लिहून? हो सर. बरोबर. जवळून दुरून. तर आपण आता अशाच प्रकारे तुम्ही उरलेला गृहपाठ घरी करायचा आहे आता. ठीक आहे. पुढचा गृहपाठ. समानार्थी शब्द आहे. वचन बदला आहे. समानार्थी शब्द पक्षी म्हणजे काय? पाखरू. गवत म्हणजे काय? तृण. तृण म्हणजे गवत. ढग मेघ. सूर्य रवी. चंद्र शशी. काळोख अंधार. असे समानार्थी शब्द. वचन बदला. आता पक्षीचं वचन अनेक वचन काय होईल? पक्षीच राहील. वाफचं अनेक वचन काय होईल? वाफा. ओके. किरणे किरण. ढग ढग. रंग रंग. वारे वारा. असं. तर
ते तुम्ही लिहायचंय आणि पूर्ण करायचं. ठीक आहे. आता अजून एक सूचना द्यायची आहे. आपली पुढच्या रविवारी तर परीक्षा असेल ना, कोविड म्हणून ती याची परीक्षा. तर तुम्ही परीक्षेला बसलेला नाही आहात म्हणजे मग तरी आपला वर्ग नाही होणार पुढच्या रविवारी कदाचित. मी सांगेन तसं ग्रुपवर. आणि त्याच्या पुढल्या रविवारी आपली सगळ्या या 4 लेसन्सवर परीक्षा असणार आहे. ठीक आहे. मग आपण तिकडे ते पर्व संपवूया. परीक्षा होऊया, घेऊया आणि पर्व संपवूया. ठीक आहे. काय झालं स्पंदन? एक मिनिट मी सांगतो. पुढच्या रविवारी परीक्षा होईल आपली. तू त्या परीक्षेला बसली नाहीयेस ना स्पंदन? परिचय आणि कोविड परीक्षेला नाही बसली ना तू? तर आपल्या वर्गाची परीक्षा होईल आपली. वर्गाची परीक्षा पुढच्या रविवारी. ठीक आहे. 2 परीक्षा आहे का? नाही, आपली नेहमीप्रमाणे आपण तोंडी परीक्षा आणि लेखी परीक्षा घेऊया. ठीक आहे. नेहमीप्रमाणे जशी होते आपली तशी. पुढच्या रविवारी परीक्षा असतात. आपली परीक्षा होईल. आता तुम्ही दोघांनी त्या परीक्षेला नाव नाही दिलंय ना, परिचय परीक्षा आणि कोविड परीक्षा ती. मग त्याची परीक्षा पुढच्या रविवारी असेल तर आपला वर्ग त्यामुळे नाही होणार आणि त्याच्या पुढच्या रविवारी आपल्या वर्गाची परीक्षा होईल. ठीक आहे. आलं लक्षात? ओके. चला मग आपण इकडे थांबूया. तसं मी ग्रुपवर माहिती टाकेल त्यामुळे काही टेन्शन नका घेऊ. ठीक आहे. चलो बाय.